राष्ट्रीय चर्मकार महासंघ भिवंडी सामाजिक संगठना द्वारा व गुरु रविदास महाराज ट्रस्ट के सहयोग से भिवंडी के गायत्री नगर में श्री संत शिरोमणि रविदास महाराज की 647वीं जयंती के अवसर पर श्री संत शिरोमणि रविदास महाराज मूर्ति स्थापना व सार्वजनिक जयंती उत्सव कार्यक्रम रखा गया। इस अवसर पर कार्यक्रम के अध्यक्ष बबनराव घोलप के मार्गदर्शन में राष्ट्रीय चर्मकार महासंघ के पद अधिकारियों ने कार्यक्रम में आए हुए सभी मुख्य अतिथियों को सम्मानित किया। इस अवसर पर भिवंडी लोकसभा उम्मीदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा, पूर्व विधायक रुपेश म्हात्रे, पूर्व नगर सेवक सुमित पाटील, पूर्व नगर सेवक शरद धुळे, पूर्व नगर सेवक विकास निगम, पूर्व नगर सेवक नामदेव धुळे, पूर्व नगरसेवक रोहिदास भगत, शिवसेना शहर प्रमुख प्रसादभाई पाटील, विजय धुळे, उमाकांत डोईफोडे, बालकृष्ण कांबळे, श्रीमती सरोद बिसुरेताई, माधवराव गायकवाड, दिलीप नायक सहित कई गणमान्य उपस्थित थे। भिवंडी निजामपुर नगरपालिका वार्ड क्रमांक 3 गायतनगर या ठिकाणी 7/4/2024 दुपारी 12 वाजता या ठिकाणी संत रोहिदास महाराजांच्या मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे। त्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघ भिवंडी तसेच संत शिरोमणी रोहिदास महाराज मूर्ती स्थापना व सार्वजनिक उत्सवाचे गायतनगरचे सर्व पदाधिकारी तसेच या ठिकाणी उपस्थित मंचावरती आलेले सर्व प्रमुख पाहुणे, मला सांगण्याला आनंद असा अतिशय वाटतो की या ठिकाणी जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला महाराष्ट्र स्वराज्य घडवताना 18 प्रकट जातीचे लोक एकत्र करून स्वराज्य निर्माण केला, त्याचप्रमाणे गायतनगर हा भागही 18 प्रकट जातीचे लोक असून या ठिकाणी विविध धर्माचे मंदिरस्थळ बांधण्यात आलेले आहे। या गायतनगरचे शिल्पकार श्री नामदेव धुळे यांनी सर्व समाजाला घेऊन आपल्या गायतनगरचा कसा विकास होईल या दृष्टिकोनातून ठेवून इथे जी नीव रचली आहे त्या नीव रचलेला प्लॅन आखाडा रचलेला आहे, त्या आखाड्याप्रमाणे आम्ही पुढे चाललो आहे। ज्याप्रमाणे वृक्ष लावल्यानंतर तो मोठा झाल्यानंतर त्याला जी फळं येतात ती फळं रसाळ आहेत, गोड आहेत, हे कधी जेव्हा फळ आल्यावर खाल्ल्यावरती समजतात। तसेच गायतनगरमध्ये या ठिकाणी सर्वात उत्तम असा या ठिकाणी संत रोहिदास मंदिर बनवलेलं आहे। या बनवताना माझे स्वतःची निधी महापालिकेकडनं आणि माझे सहकार्य विकास निकमजी, राम पाटील आणि बक्कन गुड्डू यांच्या सहकार्याने मी हे करू शकलो। हे करत असताना मला गायतनगर तमाम जनतेने निवडून दिलं, त्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या मनातले जे वार्डामध्ये विविध कामं झालेली आहेत, अतिशय महत्त्वाची कामं म्हणजे पाणी आहे, रोड आहे, गटर आहे आणि समाज हॉल बनवलेले आहेत, ज्या बाहेरच्या लोकांना जाण्यासाठी मोठे लग्नाला जागा नसल्यामुळं हॉल बनवलेला आहे। त्या हॉलची ओपनिंगही आता काही दिवसात होणार आहे आणि या ठिकाणी शाळा छोट्या स्वरूपात होती, आता ती 2 मजली इमारत बनवलेली आहे, तिचाही लवकर उद्घाटन होणार। असे विविध आम्ही कार्यक्रम इथे करत असतो। सांगण्यास आत्ता मी त्यांना वचन दिलं होतं, जेव्हा इलेक्शन होतं 2017चं, त्यावेळी मी वचन दिलं होतं का मी तुम्हाला या माझ्या पंचवार्षिकमध्ये तुम्हाला मंदिर बनवून देणार आहे। त्याप्रमाणे त्यांच्या शब्दाला, त्यांच्या वचनाला मी जागलो, हे सर्वात मला चांगलं वाटलं आणि मी यासाठी त्यांच्या शब्दाला जागलो, मी उतरलो त्या शब्दाला सांगितल्याप्रमाणे। या ठिकाणी गायतनगरमध्ये विविध समस्या, डोंगराळ भाग असल्यामुळं विविध समस्या असतात। पावसाळा असल्यामुळे दरवर्षी पावसा असेल, इथे पायऱ्या, जो डोंगर भाग असल्यामुळे पायऱ्या हा पडझड असतात, म्हणजे पायऱ्या बनवल्या तरी त्या टिकत नसतात। ती पायऱ्याची कामं 105 गल्ल्या आहेत आपल्या पूर्ण गायतनगरमध्ये, माझ्या वार्डामध्ये, तर त्या काही गल्ल्यांचं काम बाकी आहे। येत्या काळात तेही आता काम म्हणजे मार्गी लागलेले आहेत, तेमिळवाडीच्या मार्गे किंवा महापालिकेच्या काही अनुदानाने ती कामं होत आहेत आणि होणार आहेत। या ठिकाणी आज संत रोहिदास मंदिराची ओपनिंग होऊन भिवंडीतील नव्हे महाराष्ट्रातील लोक येऊन संत रोहिदास मंदिराची जी स्तुती केली किंवा ते एक कार्य केलं, त्याबद्दल त्यांनी मला हे सांगितलं का अतिशय उत्तम, खरोखर मी न करतो जनतेनेच मला ही सूचना दिली आणि केलं। असे कार्यक्रम करायला मला किंवा असं कार्य असलं मला सहकार्य होईल
पुढील जीवनामध्ये किंवा जीवनाच्या पुढे असेल अशी मी त्यांच्याकडे विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.